आता बघ ना येतोय का आवाज. चॅनल वरती ज्याचं नाव आहे तन्वी आहे ओमकार. बोल बोल. नमस्कार, एकत्र बोलूया आपण दोघं, ठीक आहे? हमारे मतलब आपको मत सिखा. 1 2 3. नमस्कार मंडळी. बोल. सांगतेच निघतंय रे, तू बोल एकदा. नमस्कार मंडळी, मी तन्वी. मी ओमकार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन YouTube ब्लॉग मध्ये. या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमच्या मनाली ट्रिपचा डिटेल आयटरनरी विथ फुल ऑन बजेट. सो मित्रांनो, आता या व्हिडिओ मध्ये आम्ही जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आम्ही सांगणार आहोत ती असणार आहे पर कपल. म्हणजे जसं की आम्ही जसं हॉटेल बुक केले होते, ट्रेन्स बुक केले होते, जे काही स्टे बुक केले होते, तो जो टोटल जो खर्च झालेला आहे तो पूर्ण आम्ही पर कपल वाईज सांगणार आहोत. कारण की मग तुम्ही जेव्हा हिशोब कराल किंवा एंडला आम्ही तुम्हाला जेव्हा डिटेल डिस्क्रिप्शन टाकूच, व्हिडिओच्या शेवटी ओंकार टाकेलच, सो तेव्हा तुम्ही डिवाइड करून पर जर तुम्ही फॅमिली जाताय किंवा इव्हन तुम्ही ऍज अ कपल बुक करताय, सो ते ऍज अ कपल तुम्हाला कॅल्क्युलेट करायला इझी होईल. सो जस्ट बिफोर स्टार्टिंग व्हिडिओ आम्ही तुम्हाला डिस्क्लेमर देतो की हे जे कारण की आम्ही ही कपल ट्रिप केली होती, सो आमचे जे काय एक्सपेन्सेस नोट डाऊन केले ते ऍज अ कपल किती झाले दोघांचे एकत्र, तो आम्ही खर्च नोट डाऊन केला, तो आम्ही तसाच तुम्हाला तो एक्सप्लेन करणार आहोत. सो आम्ही मुंबई टू दिल्लीला जायला आम्ही फ्लाईट बुक केली होती. सो आम्ही मुंबईमधून निघालो, कॅब आम्ही बुक केली होती. कॅबमध्ये आम्ही एअरपोर्टला गेलो तर त्याचे 200 रुपये झाले होते आणि मुंबई टू दिल्लीची जी फ्लाईट आहे तिचे 9,500 रुपये झाले होते. सो आमचा टायमिंग जो होता, आम्ही रात्री 10-10:30 वाजताची आमची फ्लाईट होती, ठीक आहे. तर ती 10-10:30 वाजताची काय आणि 4 तासाची हार्डली जर्नी होती. तर आम्ही सकाळी काहीतरी 2 ते 2:30 पर्यंत दिल्लीला आम्ही ड्रॉप झालो होतो, ठीक आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही टर्मिनल 1ला उतरलो, म्हणजे फ्लाईट जेव्हा आमची टर्मिनल 1ला लागली, तर बाहेर आल्याच्या नंतर तिकडे काही बसायला काहीच ऑप्शन नाही, ना वेटिंग लाऊंज वगैरे जे असतात ते काहीच नाही. विच वॉज क्वाइट सरप्राइजिंग. येस, आमचं पण फर्स्ट टाइमच होतं दिल्लीला. सो ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही दिल्लीला जाणार असाल तर टर्मिनल 1ला काहीही हॉल्टिंग रूम नाहीये. सो जो काही लाऊंज वगैरे असेल, जसं की क्रेडिट कार्ड वगैरे युज करून आपण जे लाऊंज वगैरे घेतो ते टर्मिनल 3 आणि 2लाच आहे. सो टर्मिनल 1ला तुम्हाला काहीच भेटणार नाही. सो त्या हिशोबाने तुम्ही फ्लाईट बुक करा, कारण की एकदा तुम्ही म्हणजे समजा की 2 ते 3 पर्यंत जर तुम्ही टर्मिनल 1ला जर आलात तर तिथेच तुम्हाला एअरपोर्टवरती बसून राहायचं आहे, कारण की सकाळची जी पहिली मेट्रो आहे दिल्लीमध्ये ती डायरेक्ट सुरू होते 7 वाजता. सो आम्ही पण तेवढाच वेळ हॉल्ट घेतला होता. सो ही गोष्ट तुम्ही नक्की नोट डाऊन करा. म्हणजे बिंग मुंबईचे जसे आपण आहोत आणि दिल्लीला झालं, सो आम्हाला ते थोडं रिस्की वाटलं की रात्री 2ला कॅब बुक करून हॉस्टेल जे आम्ही बुक केलं तिथपर्यंत जा. सो वी डिसाइडेड की बेटर आम्ही तिथेच राहू, कारण की काहीच माहिती नाही आणि वी वर नॉट ट्रस्टिंग कॅब्स वाले ऑल्सो तिकडचे. सो त्यामुळे आम्ही लिटरली 2-2:30ला पोहोचलो असतो आपण, बरोबर. आणि आम्ही सकाळी 7:30च्या मेट्रो पर्यंत आम्ही तिथेच बसून होतो. झोपेचं खोबरं झालं होतं, बट आम्हाला फ्लाईट ऍक्च्युली स्वस्त तीच मिळालेली जी 9,500 आमची दोघांची फ्लाईट बुक झाली. सो पुढचं आम्हाला वाटलेलं की लाऊंज मिळून जाईल असेल तिथे, बट तेच फर्स्ट टाइम गेल्यामुळे आम्हाला काहीच आयडिया नव्हती आणि आम्हाला तिथेच बसून राहावं लागलं आणि ऍक्च्युली जागा पण राहावं लागलं, कारण की लगेज पण होतं. सो ही गोष्ट तुम्ही फ्लाईट बुक करताना लक्षात ठेवा. तुम्ही रात्रीची करताय तर टर्मिनल 2 किंवा 3, राईट, 2 किंवा 3 वरती तुम्ही जर फ्लाईट पोहोचणार असेल तर तुम्ही बुक करा. बट 1ची असेल तर शक्यतो सकाळी किंवा दुपारची फ्लाईट तुम्ही बघू शकता. या सो हे झालं, आम्ही मेट्रो पकडून पोहोचलो. सो आमचा जो हॉस्टेल आम्ही बुक केला होता तो गो स्टॉप दिल्ली, जो की दिल्ली गेट मेट्रो स्टेशनच्या एकदम बाहेरच होता. कारण आम्ही डिसाईड केलं होतं की आम्ही मेट्रोनी इंटरनल ट्रॅव्हलिंग जे काय आम्हाला मेट्रो एक्सप्लोअर करायची होती दिल्ली मेट्रो. सो त्यामुळे आम्ही स्टेशनच्या जवळच असेल असं हॉस्टेल बघितलं होतं, कारण की आमचा काय रात्रभराचा पूर्ण स्टे नव्हता, जस्ट एक दिवस काढायचा होता आणि लगेच ठेवायचं होतं आणि आम्हाला मेन जायचं होतं.
जसं की मुंबई गर्ल्सला टिपिकल अट्रॅक्शन आहे सरोजनी नगर मार्केट. सो आम्ही तिथे मला जायचं होतं. सो त्यामुळे आम्ही तो एक दिवस राखून ठेवला होता. सो त्यामुळे आम्ही मेट्रो स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेरच गो स्टॉप हॉस्टेल करून खूप छान पेट फ्रेंडली पण आहे ते. इफ यू आर गोइंग विथ पेट्स, तुम्ही खूप सारे सोलो ट्रॅव्हलर्स तिथे होते. खूप छान कम्युनिटी आहे. आम्ही त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. सो जे काय आम्ही पुढचे आमचे स्टे सांगणार आहोत, सो त्या सगळ्याचे डिटेल्स ऑलरेडी आमचे आधीचे बनलेले व्हिडिओज पण आहेत. सो त्याची एक मनाली ट्रॅव्हलची एक प्लेलिस्ट आहे प्रॉपर. सो ती पण आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करू. सो तुम्हाला जर ते आधीचे व्हिडिओ बघितले नसतील, पहिली गोष्ट जर बघितले नसतील तर आधी जाऊन ते व्हिडिओ बघा, तर तुम्हाला क्लिअर आयडिया येईल की आम्ही आता काय म्हणतोय. सो कुठे होती मी? गोस्ट. तर गोस्टॉप आमचं हॉस्टेल होता. सो त्या हॉस्टेलचे आमचे पर नाईटचेच पैसे घेतले होते. बिकॉज मी त्यांना विचारलं की आम्ही रात्री थांबणार नाही आहोत, आम्ही फक्त एक दिवसाचे पैसे देऊ शकतो का. सो त्याचे आमचे झाले होते गोस्टॉपचे 1 नाईट स्टेचे झाले होते 2138. सो तिथे आम्ही डॉर्म स्टे घेतला होता जो की शेअरिंग होता. सो तिथे कपल रूम्स पण आहे अवेलेबल, पण 1 का 2च कपल रूम्स अवेलेबल आहेत. त्यामुळे त्या फुल होत्या ज्या डेटला आम्ही जात होतो. तर आम्हाला 4 बेडचा डोम, शेअरिंग डोम घ्यावा लागला, कारण की आम्ही विचार केलं की एनिवेची आम्हाला रात्र काढायची नाहीये. सो वी थॉट की ठीक आहे, फक्त सामान ठेवायचं आणि दुपारची झोप काढायचं म्हणतो आम्ही शेअरिंग 4 बेडचा डोम विकत घेतला होता. त्यांच्या 2 बेडच्या हिशोबाने पैसे होते. तर एका बेडचे 1000 समथिंग 24 रुपीज वर होते. सो दोघांचे मिळून ते 2136 रुपीज झाले. जे आम्ही ट्रॅव्हल केलं होतं, एक दिवस जे आम्ही दिल्लीमध्ये होतो, आम्ही सरोजनी नगरला आलो तो आम्ही पूर्ण ट्रॅव्हल आम्ही दिल्ली मेट्रोनेच केला. वी बीइंग फर्स्ट टाइमर इन दिल्ली, आम्हाला काहीही आयडिया नव्हती. बट थँक्स टू दिल्ली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे दिल्ली मेट्रो करून, त्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला जस्ट फ्रॉम टू, सो कुठल्या स्टेशनवर तुम्हाला कुठे जायचंय त्या 2 स्टेशनची नावं टाकायची. फॉर एक्झाम्पल आमचा स्टे होता दिल्ली गेटला. सो मी तिथे जस्ट टाकलं की दिल्ली गेट टू सरोजनी नगर मार्केट, आणि ते टाकल्याच्या नंतर मला लिटरली खाली डिटेल्स आले की तुम्हाला कुठल्या स्टेशनवरून ट्रेन चेंज करायची. सो तिथे ट्रेन्सच्या ज्या मेट्रोच्या लाईन्स आहेत त्या डिवाइड केल्यात कलर्स वरती. सो पिंक लाईन, ब्लू लाईन, येलो लाईन, ग्रीन लाईन, अशा लाईन्सने डिवाइड केलं. सो फॉर एक्झाम्पल आपण मुंबईत कसं सेंट्रलनी वेस्टर्नला जातो आपल्या लोकलमध्ये, मग जर आपल्याला हार्बर लाईनला जायचं तर आपल्याला कुर्ल्यावरून चेंज करावा लागतो. सो तिथे त्या मेट्रोच्या ऍपमध्ये प्रॉपर डिटेलमध्ये त्या लोकांनी लिहिलंय की खाली तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मला जायचंय, कुठे उतरून तुम्ही चेंज करू शकता. सो ते खूप कन्व्हिनियंट झालं आणि ऍक्च्युली बजेट फ्रेंडली पण झालं. आमचा फक्त 180 रुपीज मध्ये पूर्ण ट्रॅव्हलिंग झालं दिल्ली इंटरनल. जे काय आम्ही अजिबात रिक्षा, कॅब आम्ही काहीही केलं नाही. आम्ही पूर्ण दिल्ली फक्त मेट्रोमध्येच फिरत होतो. अँड विच इज व्हेरी कन्व्हिनियंट, सेफ, आणि आमचा खूप ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता दिल्ली मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करण्याचा. आणि काहीतरी नवीन शिकलो की एक अनोळखी शहरात जाऊन यू कॅन सर्व्हाइव्ह. थोडं टेक्नॉलॉजीचा यूज करून तुम्ही खूप इझिली आणि कन्व्हिनियंटली ट्रॅव्हल करू शकता. इव्हन आम्ही जेव्हा चेकआउट केला, आमचा जो मनालीला जायची जी आमची बस होती ती पण आमची दिल्ली गेट काश्मीरी गेट वरून होती. सो काश्मीरी गेटला पण जायला आम्ही मेट्रोनीच गेलो. सो दिल्ली गेट मेट्रो स्टेशन विच इज आम्हाला एक फायदा झाला. मेट्रो स्टेशनच्या जवळ स्टे बुक करण्याचा मोठा फायदा आपला झाला की आपल्याला सगळं कन्व्हिनियंटली आम्हाला जाता आलं. सरोजनी नगरचं जे मला खूप अट्रॅक्शन होतं की कसे कपडे, जेम की खूप ऐकलं होतं, खूप व्हिडिओज बघितले होते. इथून जायच्या आधी मी लिटरली खूप रील्स सेव्ह करून ठेवल्या होत्या की तिथे जाऊन कुठल्या दुकानात शॉपिंग करायची. कारण की आम्ही स्पेशली विंटर वेअर्स शॉप करायला गेलो होतो. कारण इथे बँड्राला पण मी जाऊन विचारलं की मला ट्रेंच कोट्स हवे होते. त्याचे काही फोटोज तुम्हाला दिसत असतील की जे मी 3 ट्रेंच कोट तिथून ब्लॅक, रेड आणि ग्रे असे 3, आणि ते खूप स्वस्त भेटले. माझा जो ग्रे वाला ट्रेंच कोट आहे तो लिटरली मी 300 रुपयाला घेतला. आणि सेम मी मुंबईत विचारलं होतं तर मला किती सांगितलेलं? 1015च्या आसपास. 1015च्या आसपास सांगितले होते. ते लिटरली आमचे 3ही कोट मी 1200 रुपयात घेतले. 3ही कोट.
कारण की तिथे खूप विंटर वेअर साठी आय विल सजेस्ट. आय डोंट नो अबाउट समर आणि बाकीच्यामध्ये इतकं मला काही डिफरन्स नाही वाटला, पण विंटर वेअरच्या कपड्याची क्वालिटी पण चांगली. जसं ओंकारसाठी आम्ही नॉट जस्ट ट्रेंच कोट, आम्ही त्यासाठी स्वेटशर्ट्स घेतले, ट्रॅक पॅन्ट्स घेतल्या, मफलर्स. सो विंटर वेअर साठी इट्स अ बेस्ट प्लेस, कारण मुंबईत कम्पॅरेटिव्हली खूप महाग मिळतं आणि तिथे ते खूप स्वस्त आहे. सो आमची 3,500 पूर्ण शॉपिंग झाली. एक आम्ही लिटरली रिकामी बॅग, हा ही एक टिप आहे की जर तुम्हाला सरोजनी नगरला शॉपिंग करायला जायचं असेल तर एक इथून जाताना रिकामी बॅग घेऊन जा आणि तिथे जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. 3,500 लिटरली आमची अख्खी बॅग जी घेऊन गेलो होती ती भरली होती. मी तिथून जे फ्लीज घालतात, जसं की वन पीस घालायचं असेल तर थंडीमध्ये ते फ्लीज येतात, सो ते मुंबईमध्ये मी विचारले ते मला 600 रुपये वगैरे सांगितले आणि तेच मला 250 रुपीजला सरोजनी नगरला मिळालं. सो मी मुंबईवरून काहीच शॉपिंग करून गेली नव्हती विंटरवेअरची सगळी शॉपिंग आम्ही तिथे सरोजनी नगरलाच केली आहे. इथून काही शॉपिंग करून इथून फक्त जे इसेन्शियल कपडे होते, लेअरिंग्सचे, डिकॅथलॉन मध्ये लेअरिंग्स घालून गेलो होतो आम्ही, थर्मल वेअर घेऊन गेलो होतो, तेच फक्त आम्ही इथून शॉपिंग केले होते. बाकी सगळी शॉपिंग मी इन्स्टावरती सुद्धा फोटोज पोस्ट करीन, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही आमच्या प्रोफाईलवर, त्यांनी आणि ओंकार प्रोफाईलवर जाऊन तुम्ही बघू शकता आमचे कपडे. तो रात्रीची आमची बस होती काश्मीरी गेट वरून मनालीला जायला आणि जेवढ्या काही मनालीला जाण्यासाठी जेवढ्या काही बसेस आहेत त्या काश्मीरी गेट वरूनच सुटतात. तर आम्ही जी बुक केली होती झिंग बस मॅक्स ही बुक केली होती, पूर्ण 7 स्टार ही बस आहे. म्हणजे तसा एकदम फील आहे, त्यामध्ये तुमचं जेवण आणि जेवणासोबत बाकी अजून काही उलटी वगैरे आल्यानंतर ते पिशवी, सॅनिटायझर वगैरे ते सगळं भेटतात. आम्ही ह्याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे, त्याची लिंक आम्ही टाकू डिस्क्रिप्शन मध्ये. सो तो इन डिटेल व्हिडिओ पण तो बनलेला आहे. आणि रात्रीची आमची एक 10 ते 10:15 वाजताची आमची बस होती, ती सकाळी सोडते सेम 9-10 वाजेपर्यंत. आणि रात्री एकदम मध्यरात्री एका हॉटेलवरती ते लोक थांबवतात थोडं स्नॅक्स वगैरे खाण्यासाठी. तर ते पॅकेज मध्येच इन्क्लूड असतं. पॅकेज इन द सेन्स कसं की जी जेव्हा तुम्ही झिंग बस ही बुक करताल की जिथे तुम्ही असं सोर्स आणि डेस्टिनेशन जसं तुम्ही टाकताल, तर दिल्ली टू मनाली आपल्याला टाकल्याच्या नंतर तिथे एक प्राइसिंग येते, म्हणजे सीट वाईज तिकडे प्राइसिंग आहे, ठीक आहे. आणि त्याच टायमाला जर तुम्ही रिटर्न येण्याची जर तिकीट तुम्ही बुक केला तर एक तिकीट फ्री भेटते तुम्हाला. ही झिंग बसचं म्हणजे हे चांगला वाटला आम्हाला. तिथे पण आमचे एका तिकीटचे पैसे वाचले. सो दोघांचे मिळून आमचे काहीतरी 3,749 समथिंग असे काहीतरी झाले होते वन वेचे. आणि येतानाचे परत 1,200. जर हे आम्ही त्याच वेळेला जर बुक नसते केले तर आम्हाला येताना अजून एका सीटचे प्राइस लागले. सो म्हणजे टोटल दिल्ली टू मनाली आणि मनाली टू परत रिटर्न दिल्ली येऊन जाऊन आमचं 7,000-7,500 रुपयामध्ये आमचं पूर्ण ट्रॅव्हल झालं. आणि त्याच्यामध्ये आमचं ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड होतं दोन्ही टायमाचं, कारण की ती बसेस तशी त्या लोकांनी डिझाईन केली की त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ते लोक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात ब्रेकफास्ट आणि असं. सो त्याचा डिटेल व्हिडिओ तर ऑब्व्हियसली आम्ही बनवलेला आहेच आधी, तो जाऊन तुम्ही डिटेल व्हिडिओ बघू शकता. सो सकाळी आम्ही मनालीला पोहोचलो. सो सकाळी आमचा जो स्टे होता तो एकाच किलिंगस हॉटेल्स कडून आम्ही बुक केलं होतं. आमचे दोन्ही स्टे विच वॉज आर इग्लू आणि फर्स्ट डे ऑफ आर मनाली. सो ते दोन्हीचं कंबाईन केलं त्यांनी आम्हाला 15,000 दिलेलं. सो 15,000 त्यांनी आम्हाला फर्स्ट इज पिकअप दिला होता फ्रॉम मनाली बस डेपो. सो त्या बस डेपोचे ते ड्रायव्हर आले तर आमची प्रायव्हेट कार होती. हॉटेल थोडं लांब असल्यामुळे मनाली बस स्टँड पासून 15-20 मिनिटं सुद्धा ते त्यांनी इन्क्लूड करून दिलं होतं आम्हाला. गेलो आम्ही हॉटेलला, फ्रेशन अप वगैरे झालो आणि आम्ही लगेच साईट सीइंग साठी निघालेलो, कारण की ती साईट सीइंग पण आमच्या त्या 15,000च्या पॅकेजमध्ये इन्क्लूड केली होती. सो साईट सीइंग वगैरे करून आलो, कारण की तो दिवस खूप आम्ही रात्रभर ट्रॅव्हल करून आलो आणि आम्ही काहीच हेक्टिक केलं नाही, फक्त ते फिरून आलो, झोपलो, जेवलो. आणि दुसऱ्या दिवशी कारण आम्ही इग्लू स्टेला जाणार होतो तर आम्ही त्याच्यासाठी खूप एक्सायटेड होतो. सो फर्स्ट डे आमचा असं होतं. तर त्या दोन्ही दिवसाचे त्यांनी कंबाईन करून आम्हाला 15,000 रुपये सांगितले होते. त्याच्यामध्ये आमचं स्टे, डिनर ऑफ डे 1, साईट सीइंग ऑफ डे 1, पिकअप अँड ड्रॉप आणि दुसऱ्या दिवशीचा इग्लूचा स्टे विथ इन्क्लुडिंग ऑल 3 मील्स हे होतं.
आणि हीटरचं एक ओंकार आपल्याला सांगायचं होतं त्यांना. हीटरचं ऍक्च्युली रूम म्हणजे कसं आहे की जेव्हा तुम्ही एका थंड हवेच्या ठिकाणी जातात सो तिथे गेल्याच्या नंतर तिकडची हवा जी आहे तुम्ही ऍक्च्युली ग्रॅब केली पाहिजे. सो आमचा जो स्टे होता किलिंगामध्ये आम्ही एकदा स्टे केला होता, कारण की ओनरने पण आम्हाला सेम गोष्ट सांगितलेली की तुम्ही या आधी आणि इकडचं जे टेम्परेचर आहे ते तुमच्या आधी बॉडीला म्हणजे लागून दे, म्हणजे तुम्ही त्याची सहनशक्ती तुम्हाला त्या टेम्परेचरची झाली पाहिजे. सो बेसिकली ॲक्लिमेटाइज होण्यासाठी. सो वन डे आमचा ॲक्लिमेटाइजचा जो आमचा स्टे होता तो इग्लू स्टेचा होता. म्हणजे इग्लू जर तुम्ही बघाल तर पूर्ण बर्फाचा असा इग्लू बनवलेला आहे. सो त्यामध्ये तुम्ही जर डिरेक्टली असं स्टे करायला जाता तर जमणार नाही तुम्हाला. सो एक दिवस तुम्ही कुठेही, म्हणजे असं नाही की तुम्ही तिथेच स्टे करणं गरजेचं आहे. मनालीमध्ये कुठे पण मनालीमध्ये त्या टेम्परेचरमध्ये तुम्ही एक दिवस स्टे करा, त्याच्यात सेकंड डेला तुम्ही इग्लू स्टेला जावा. आणि रूम मध्ये जसं की तन्वीने मला एक गोष्ट आठवण करून दिली की जसं की रूम मध्ये हे हिटर्स नाही आहेत. सो हिटर्स जे आहे ते तुम्हाला ओनर कडून घ्यायचे, त्याचे काहीतरी 300 समथिंग रुपीज आहेत. ठीक आहे, एक्स्ट्रा ते तुम्हाला द्यायला लागणार. सो हा ते एक पॉइंट होता की जर तुम्ही किलिंगा बुक करता तर तो एक आम्हाला एक रिव्ह्यू शेअर करावा असं वाटलं की ते रूम सेंट्रलाइज हीटिंग नाही आहे, वेगळा हीटर. आणि तो हीटर आम्हाला पॅकेजमध्ये पण दिला नव्हता. सो तुम्ही जर बुकिंग करत असाल तर दुसरीकडे पण कुठे बुकिंग करत असाल तर वी विल सजेस्ट की तुम्ही सेंट्रलाइज हीटर असलेली रूमच घ्या, बिकॉज ते खूप बरं पडतं. आणि आम्ही जॅनमध्ये गेलो होतो, तो ऐन जॅनमध्ये खूप थंडी होती आणि बीइंग मुंबईच्या लोकांना आपल्याला नाही सहन होत तिकडची थंडी, खूप थंडी असते. सो आम्ही एक तुम्हाला हा पॉईंट सजेस्ट करू की तुम्ही हीटर असलेला रूम बघा, बिकॉज आणि जास्त पण कॉस्टली नव्हता तो 300 वाला हीटर, पण आम्हाला त्याचं काय हीट फीलच नाही झाली. आणि आम्ही खूप कसरत करून तो हीटर तो आम्ही मॅनेज वगैरे केला होता, पण खूप थंडी होती. सो बेस्ट इज की सेंट्रलाइज हीटर असलेली रूमच तुम्ही बुक करा. आम्हाला हा पॉईंट आधी माहिती नव्हता म्हणून, बट आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जायला निघालो इग्लू स्टेला. सो जे काही तुम्ही आमच्या अंगावरती ते कपडे बघितला असाल ज्या थंडीच्या ठिकाणी घालायला भेटतात, सो ते त्यांनीच आम्हाला दिले होते. म्हणजे शूज पासून ते पूर्ण जे जॅकेट पासून जी पॅन्ट वगैरे सगळं आहे त्या गोष्टी त्यांनीच दिल्या होत्या. त्याचे काही वेगळा एक्स्ट्रा चार्जेस नाहीये. जे इग्लू स्टे आहे ते मेन मनाली पासून खूप लांब आहे, म्हणजे 1.5 ते 2 तासाच्या अंतरावरती तो इग्लू स्टे आहे. आणि तो आहे सेथन मध्ये. सेथन एक गाव आहे, सो विच कम्स इन टू प्रायव्हेट प्रॉपर्टी. एका फॅक्टरी या कंपनीचं असं काहीतरी आहे तिथे. सो तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर तिथे तिथल्याच गाड्या ज्यांना परमिट व्हेकल्स असं म्हणतात, सो त्याच तिथे अलाउड आहेत. तो 4x4 जी जीप असते तीच तिथे अलाउड होती आणि त्याचे पैसे आम्हाला वेगळे द्यावे लागले. ते आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग नव्हते, कारण ते तिकडचे जे युनियन वाले असतात टॅक्सीवाले त्यांच्या त्या गाड्या असतात, तिथे बाहेरच्या गाड्यांना अलाव असतं पण तुम्हाला परमिट घेऊन पुढे जावं लागते, त्या परमिटचे पैसे वेगळे असतात. सो ती गाडी आम्हाला हॉटेलवाल्यांनीच अरेंज करून दिली होती. सो त्यांनी आम्हाला आधीच क्लिअर केलं होतं की जर तुम्हाला शेअरिंग मध्ये दुसरं कोणी कपल मिळालं तर ते तुम्ही शेअर करू शकता. जे पैसे त्याचे 4,000 रुपये त्यांनी आम्हाला सांगितले होते अख्ख्या जीपचे. पण लकीली आम्हाला एक कपल मिळालं ज्यांच्यासोबत आम्ही शेअरिंग मध्ये गेलो, तिथे इग्लू स्टे पर्यंत पोहोचलो. पण त्या कपल ते लोकांचं तिथे स्टे नव्हतं, ते लोक जस्ट 1 डे साठी आले होते आपल्यासोबत जे होते. त्यांच्यासोबत आम्ही शेअरिंग मध्ये बाय व्हेकलनी गेलो आणि कारण की आमचा तिथे स्टे होता. सो आणि दुसऱ्या दिवशीचा पण आमचा जो स्टे होता तो ऑन द वेच होता. सो त्याचे आमचे येऊन जाऊन त्या टॅक्सी वाल्याने 3,000 रुपये घेतलेले. पण लकीली 3,000 नाही तर जर कोण शेअरिंग मिळालं नसेल तर आम्हाला 4,000 रुपये देऊन सेथन पर्यंत पोहोचावं लागेल, की तिथे पोहोचायला दुसरं बाहेरच्या व्हेकल्सला परमिट आहे समथिंग 500 रुपये काहीतरी वेगळं परमिट घेऊन तुम्हाला पुढे जावं लागतं. सो ते एक गोष्ट लक्षात ठेव, म्हणजे कन्सिडरेबल आहे. आणि पण ते लोकच अरेंज करून देतात आपल्याला काय वेगळं फोन त्यांचा नंबरवर. ऍक्च्युली त्यांचं जे पूर्ण ऑर्गनाइज केलं होतं ते खूप छान केलं होतं. त्यांनीच टॅक्सी अरेंज करून, टॅक्सीवाला पण खूप छान होता. त्यांनी आम्हाला विचारलं की अब सेकंड दुसरे दिन कितने बजे निकलोगे वगैरे. तर आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की आम्हाला पूर्ण खाली नाही जायचंय. रिटर्न येताना जो हमटा हाऊस मध्ये आमचा स्टे होता, इफ तुम्ही अगेन
अगेन गाईज, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की तो कुठे आम्ही स्टे केला होता. तो जो हमटा हाऊस आणि डोम स्टेचा जो आमचा स्टे होता, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बघा काहीतरी कमी होत आहे का. तर त्यांनी आमचे त्याचे 1000 रुपये घेतले. सो असं येऊन जाऊन आमचे ते 3000 रुपये त्याने चार्ज केले. आणि इग्लू स्टे पण खूप छान होता, खूप मस्त होता. त्याचा पण वेगळा व्हिडिओ बनलेला आहे, तुम्ही जाऊन बघा, नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तिथे पण आमचं 11,000 वर्थ होते. 11,000 ऍक्च्युली वर्थ होते. त्याच्यामध्ये आमचं गेलो दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता म्हणजे चहा कॉफी, आणि अधेमध्ये पण जर तुम्हाला मंचिंगसाठी मॅगी वगैरे, तर त्याचे पण त्यांनी आमच्याकडनं एक्स्ट्रा पैसे नाही घेतले. आणि रात्रीचं जेवण, रात्रीच्या जेवणामध्ये चिकन होतं. तो आम्ही ऍक्च्युली जो व्हिडिओ त्याच्यात नाही टाकला, कारण की इतकी थंडी होती की नंतर आम्ही काहीच ब्लॉग बनवू शकलो नाही. आम्ही विसरून गेलो, इतकी थंडी होती. त्यामुळे तो व्हिडिओ पण खूप छोटा आहे ना. त्याला तुम्हाला सांगितलं की एवढा छोटा का व्हिडिओ बनला, तर तो व्हिडिओ ह्याच्यासाठी बनला. तर मेन तुम्ही ओमकार कडून त्याचा एक्सपिरियन्स प्लीज शेअर करा, कारण की ह्याला अजिबात थंडी सहन होत. थंडी म्हणजे घरी पण AC 20 वर गेला तरी असं ते AC बंद कर. सो तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स प्लीज तुम्ही शेअर करा, असं ज्यांना थंडी सहन होत नाही अशा लोकांशी. सो आम्ही जेव्हा इग्लू स्टे मध्ये म्हणजे इग्लूच्या जेव्हा एंटर करत, म्हणजे जे झोपायची जी एक बॅग आहे, स्लीपिंग बॅग आहे. सो त्यामध्ये आम्ही गोष्ट अशी झाली की आम्हाला त्या स्लीपिंग बॅग बद्दल काही आयडियाच नव्हती. आणि आम्ही जे कपडे दिले होते त्यांनी त्याच कपड्यावरती पूर्ण स्लीपिंग बॅग मध्ये आतमध्ये जाऊन पूर्ण झोपलो. तरी माझी बॉडी अक्षरशः म्हणजे अशी व्हायब्रेट होत होती. म्हणजे लिटरली काय बोलतात ते, आपण भरपूर पावसामध्ये भिजल्या त्यानंतर असे हात वगैरे दात वगैरे वाजतात, तसं मी म्हणजे सांगतो की ते वरती आतमध्ये ऑलरेडी मी 3 लेअर घातले होते. त्यानंतर ते वेगळे मी जॅकेट घातलेले, आणि हातामध्ये वॉर्मर होते जे डिकॅथलॉन मध्ये भेटून जाते तुम्हाला. वॉर्मर सेवियर, कानामध्ये कापूस, आणि त्यानंतर मग परत अजून वरतून टोपी, एवढं सगळं केल्याच्या नंतर पण तरी अजून मी थंडी वाजत होती. तर आम्हाला दुसऱ्या दिवशी कळालं की त्या स्लीपिंग बॅग मध्ये तुम्ही जे कपडे घातलेले ते काढून झोपायचे असतात, आणि आम्ही तसंच झोपलो होतो. सो हा जो थंडीचा जो एक्सपिरियन्स एकदम बॅड एक्सपिरियन्स होता. पण एक बोलतात एक युनिक स्टे करण्यासाठी तुम्हाला काहीतरी गमवायला तर लागतं. तर जसं आम्ही खतरो के खिलाडी पूर्ण, तर ज्या हिशोबाने मी आधी पण सांगितलं की जेव्हा आपण कोणत्या एकदम थंड हवेच्या ठिकाणी जातो, आधी तिकडची तुम्ही ती थंड जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये पूर्ण ग्रॅब करून घेतलं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही अशा ठिकाणी जावा. सो हा माझा एक्सपिरियन्स होता. आणि ऍक्च्युली काहीच आयडिया नसल्यामुळे जे कपडे जे तो बोलते की नॉर्मल जो तुमचा थर्मल किंवा 2 लेअरचे कपडे घालून तुम्ही त्या स्लीपिंग बॅग मध्ये, हे आम्हाला नंतर कळलं. आणि अजिबात रात्रभर झोपलो नाही. सकाळी उठून ब्रेकफास्ट केलं आणि वॉशरूमला जायचे पण वांदे झाले होते, कारण सकाळी 5 वाजता तुम्हाला वॉशरूमला जायचंय. तर म्हणजे कसं, आणि तिथे वॉशरूम पण इग्लू असल्यामुळे तो इग्लू मध्ये काय अटॅच वॉशरूम वगैरे नव्हती. ते जस्ट एक स्लीपिंग बॅग्स ठेवल्या, त्या सामान ठेवायला जागा होती. आणि काय सांगू तुम्हाला, खूप हाल. प्रॉपर्टी पण सांगायचं झालं तर पूर्ण सेफ आहे. म्हणजे लिटरली आम्हाला म्हणजे थंडीमुळे तर खरंच झोपायचं नाही लागली. आम्ही सकाळी आय थिंक 5-5:30च्या दरम्यान उठलो असेल. तर त्याचा ओनर पण जो होता, ओनर किंवा जे कामाला त्यांनी माणसं ठेवलेली, ती पण उठून आली बाहेर, सर आपको क्या हो गया करके. सो तिकडची माणसं एकदम म्हणजे पूर्ण हेल्पफुल आहे. तुम्हाला मध्यरात्री काही झालं तुम्ही बेझिझक त्यांच्याकडे जाऊ शकता की भाई ही माझा इमर्जन्सी आहे. ते तुम्हाला 100% तुम्हाला ते सपोर्ट करणार म्हणजे करणार. हा आमचा तिथे एक एक्सपिरियन्स होता. पण मी हसते ह्याच्यासाठी, मला आठवलं की रात्री हा असा जसं व्हायब्रेट होत होता आणि मध्येच हा म्हणजे याला झोप लागली असेल कदाचित, आय डोंट नो. पण तेव्हा हा असा म्हणजे जो व्हायब्रेट होत होता तो असा थांबला. तर मी लिटरली मला जाग आली, मी अशी चेक करते की ते श्वास
श्वास चालत की खरंच एक पॉइंट नंतर असं वाटलं होतं की भैया मी नाही सर्व्हाइव्ह करू शकत आहे, बट आम्ही सर्व्हाइव्ह केलं. ते मी पॅनिक झाले थोडी, कारण की ऑब्व्हियसली फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि माहिती नव्हतं कसं काय करायचं. सो त्यामुळे पण आम्हाला खूप मजा आली. लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता हा, आणि परत जायला तसं एवढं आवडणार नाही, पण ठीक आहे. म्हणजे फर्स्ट टाइम साठी खूप छान एक्सपिरियन्स होता. बर्फात राहणं, एक दिवस अख्खा रात्र त्या पूर्ण इग्लू मध्ये काढणं, पण कम्पॅरेटिव्ह बाहेरपेक्षा इग्लू मध्ये टेम्परेचर तुमचं खूप कमी, म्हणजे जास्त असतं. म्हणजे बाहेर जर थंडी असेल तर इग्लू तुम्हाला आत तितकी थंडी लागत नाही. आणि दुपारी आम्ही पोहोचल्यामुळे तेव्हा आम्हाला इतकं काय वाटलं नाही. तिथे स्लेजिंग केलं आम्ही, डिनर नाही लंच केला, तिकडे आमचे मित्र बनले, त्यांच्यासोबत खूप मज्जा केली. दिल्लीची काही मुलं होती 3-4, आउट ऑफ इंडियावरून एक कपल आलं होतं. सो तिथे आमची इतकी मस्त फ्रेंडशिप झाली होती की नंतर जे लोक आले, काही लोकांनी लेट चेक इन केलं होतं, तर त्यांना त्यातली एक मुलगी मला विचारायला लागली की आप लोग साथ में हो, आपका अच्छा है आपका ग्रुप. तर मी नंतर तिला म्हटलं की आम्ही एकत्र नाही, आमची आत्ता ओळख झाली आहे. सो इतके छान ते लोक आमचे फ्रेंड झाले, त्यांच्यासोबत नाचलो, रात्री खूप मज्जा केली. पण रात्री ते थंडीचा तो सीन झाला, कारण आम्हाला माहिती नव्हतं ते कपडे कसं त्या स्लीपिंग बॅग्स मध्ये झोपायचं. पण ओव्हरऑल व्हेरी गुड एक्सपिरियन्स. तुम्हाला जर एक्सपिरियन्स हा करायचा असेल तर मी खरंच सजेस्ट करीन की तुम्ही नक्की करा. लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे, खूप छान वाटलं. त्याचे पण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन्स मध्ये टाकते. सो इग्लू स्टे मधून निघाल्याच्या नंतर आम्ही गेलो हॉबिट हाऊस मध्ये. सो हॉबिट हाऊसचं जे भाडं होतं, रेंट होतं ते 8,500 होतं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये लंच, डिनर, ब्रेकफास्ट हे काहीच इन्क्लूड नव्हतं. सो आम्ही पूर्ण दिवसाचा जे एक्सपेन्स झालेला तो आमचा काहीतरी 1,100 रुपयापर्यंत काहीतरी आमचा एक्सपेन्स झाला लंच आणि डिनरचा. आणि त्यामध्ये ओनर पण, तिकडचे पण ओनर एवढे चांगले आहेत की म्हणजे लिटरली आम्ही रात्री बसलो पण होतो 2 जण एकत्र, म्हणजे पूर्ण मैफिलच जमली होती. त्याच्या गावातून लोक काही आले होते आणि त्याने आम्हाला फोन करून बोलवलं होतं की यार आम्ही, त्यांचे फ्रेंड आलेले. सो त्यांनी सांगितलं की यार मी खाली इथे बसल्या बोर होती, तू पण ये खाली करून. सो ती एक मैफिल जमली होती. ते अशा म्हणजे आपण एवढ्या बाहेर ठिकाणी आलेलो आहे, आणि अशा ठिकाणी जर तुम्हाला एवढं आपुलकी दाखवणारी जर माणसं, तो ओनर म्हणजे खूप भारी, विकास नाव आहे त्यांचं. सो त्यांचं विकासजी बोलतात त्याला. सो त्यांची पूर्ण डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. आणि ह्या जो हॉबिट हाऊस आहे त्याच्यावरती पण मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. सो ही पूर्ण टोटल जर्नीचे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहे. सो तो तुम्ही नक्की चेक करा. आणि संगर म्हणाला की खूप आम्हाला छान वाटलं, कारण की असं खूप कमी असतं की आम्ही काश्मीरला पण जाऊन आलोय, जास्त नाही ट्रॅव्हल केलं, पण जिथे पण गेलं ते तिथे ओनर इतकं फ्रेंडली किंवा इतकं आपुलकीने कोणाला की या तुम्ही पण जॉईन व्हा आम्हाला. कारण की आम्ही रूम मध्ये होतो आणि आम्ही जेवायला फक्त जाणार होतो खाली, पण जेवायचे त्यांनी स्वतःहून फोन केला, आम्हाला बोलवलं, आम्हाला ऑफर केलं ड्रिंक्स, आणि मटन आम्ही तिथे ट्राय केलं त्यांचं स्पेशल. त्या जसं ते खूप जसं आपण स्पिती व्हॅली आहे तिथे पण खूप आत गावातले ते ऍक्च्युली आहेत मूळचे. सो ते तिकडच्या स्टोरीज आम्हाला सांगत होते की पहिला जेव्हा ते यंग होते किंवा जेव्हा ते लहान होते तेव्हा ते कसे ट्रॅव्हल करायचे. आणि खरंच खूप बरं वाटलं आम्हाला, खूप छान वाटलं त्यांच्या स्टोरीज ऐकून, आमचे एक्सपिरियन्सेस त्यांना शेअर करून, आमचे ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस त्यांच्याशी शेअर करून त्यांनी त्यांच्या काही गोष्टी आमच्याशी शेअर केल्या. सो इट वॉज व्हेरी वेलकमिंग आणि खूप छान. म्हणजे 10 on 10 प्रॉपर्टी तर ऑसमच आहे, म्हणजे प्रश्नच नाही, पैसा वसूल प्रॉपर्टी आहे. आणि जे हॉबिट हाऊस मध्ये आम्ही राहिलो होते ते दगडाचं पूर्ण बनलेलं घर आणि खूप छान आहे. त्याचा पण व्हिडिओ डिटेल्स तुम्हाला बघायचं असेल त्या व्हिडिओमध्ये पण आम्ही पूर्ण डिटेल विथ डिस्क्रिप्शन मेन्शन केलंय. इथेही आम्ही त्यांचा नंबर आणि त्यांचा इन्स्टा प्रोफाईल आहे, कारण की त्यांची वेबसाईट नाही आहे. सो इन्स्टा प्रोफाईलवर त्यांचा नंबर आहे, विकासजींचा नंबर पण मी खाली मेन्शन करते. तिथे जाऊन तुम्ही जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट त्यांना करू शकता. हॉबिट हाऊस मधून निघाल्याच्या नंतर म्हणजे जास्त लांब नाही, जवळच होतं, तर डोम स्टे होता. डोम स्टे पूर्ण म्हणजे त्याचा पण एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. तर डोम स्टेचे आमचे 11,000 रुपये त्यांनी घेतले होते, आमच्याकडून चार्ज केले होते.
ठीक आहे. त्यामध्ये पण सेम जसं की आधी मी सांगितलं की ब्रेकफास्ट आणि लंच आणि डिनर हे काहीच इन्क्लूड नाहीये. म्हणजे मील्स हॉबिट हाऊस आणि डोम दोन्हीकडे काहीच मील्स इन्क्लूड नव्हते आमच्या. येस, बट व्ह्यू जो आहे डोम स्टे मधून एकदम म्हणजे एक्सपिरियन्स करण्यासारखाच आहे. म्हणजे जस्ट सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला समोर असे माउंटन्स आणि पूर्ण बर्फ जर म्हणजे आपण जोपर्यंत तिकडे जाऊन एक्सपिरियन्स करत नाही असं तुम्हाला सांगून करणार नाही, पण तुम्ही एक्सपिरियन्स हे नक्की करा. सो जसं म्हणाले की सेथन जे आहे ते मनालीची जी गर्दी आहे तिथून खूप लांब आहे. सो तिथे अजिबात गाड्यांचा आवाज नाही, गर्दी नाही, फक्त शांतता आणि पीस. सो जर तुम्ही असे ट्रॅव्हलर आहात आमच्यासारखे जिथे तुम्हाला टुरिस्टी पण गोष्टी आम्ही केला, इट्स नॉट लाईक की आम्ही टुरिस्टी गोष्टी नाही केल्या, पण आम्हाला जेव्हा मी ट्रिपला जाते सो वी प्रेफर पीसफुल आणि जिथे शांतता असेल. सो आम्ही दोन्ही केलं. जसं मी आधीच तुम्हाला म्हटलं की पहिला दिवस आम्ही सगळं टुरिस्टी साईट सीइंग वगैरे करून घेतला, पण हे 2-3 दिवस आम्ही आणि आमचा डे 6 होता. आणि जो डोम स्टे पण आहे, सो डोम स्टेचं पण जे आहे ते विकासजींचंच आहे, एकाच प्रॉपर्टीमध्ये आहे. दोन्ही गोष्टी अरेंज विकासजीच करतात. सो आम्ही ते 2 दिवसाचा डे 6 आमचा हॉबिट हाऊस मधून चेकआउट करून आम्ही डोम मध्ये पण, कारण की आम्हाला दोन्ही एक्सपिरियन्स करायचे. इव्हन तेच डोमचा पण खूप व्हायरल रील्स आम्ही बघितलेले. बट जर मला विचाराल, जसं आम्ही दोन्ही मध्ये राहिलो तर हॉबिट हाऊस इज अ बेस्ट. त्याचे पैसे पण कमी आहेत, 8,500. थंडीत जर सर्व्हाइव्ह करायचं तिकडे थंडी पण कमी लागते कम्पेअर टू डोम स्टे, कारण डोम स्टे तो पूर्ण टेंटचा फक्त कपडा आहे, असं कॉन्क्रीट किंवा असं काहीतरी भिंती नाही आहेत त्याला. सो तिथे थंडी खूप लागते. बट आम्हाला एक्सपिरियन्स करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं आणि त्याचे पैसे पण, आणि ते खूप असं ग्लॅम इन शॉर्ट आहे थोडं. सो तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि मग नेक्स्ट डे आम्ही निघालो परत मनालीमध्ये आलो खाली. आणि मग मनालीमध्ये आमचे काही ऍक्च्युली पॉइंट बाकी होते व्हिजिट करायचे, टुरिस्ट प्लेस जे आहे. सो फर्स्ट आम्ही जी कॅब बुक केली होती, सो कॅबवाल्याचं असं ठरलं होतं की तो जो आमचा डोम स्टे आहे, डोम स्टे टू पूर्ण साईट सीन वगैरे करून आणेल. आणि मग परत आम्हाला जो निघायचा जो दिवस होता, झिंगबसचं लाऊंज आहे मनाली बस स्टँडला प्रॉपर, तर तिथे पर्यंत आणून त्याचं हे होतं. सो आम्ही नाही ऍक्च्युली करणार होतो साईट सीइंग. आम्ही असंच ठरवलेलं की आम्ही नाहीच करणार आहे. पण नंतर जेव्हा विकासजींशी आम्ही आदल्या रात्री बोलत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही जा, कारण आमची बस जी होती निघायची मनालीवरून ती होती रात्री 8:30-9ची बस होती आमची. सो त्यामुळे म्हटलं एवढे 5-6 तास आपल्याकडे झिंगबसचा लाऊंज तर होता, लाऊंज पण छान आहे झिंगबसचा, म्हणजे तिथे आपण थांबू शकतो. परत तिथे कॅफे एरिया पण आहे लाऊंजच्या खाली. सो आम्ही विचार केला की आपण तिथेच वेळ काढूया. पण नंतर मी थॉट की एवढा वेळ काय करणार. सो विकासजींनी आम्हाला काही गोष्टी सजेस्ट केल्या की तिथे तुम्ही फिरा, जसं की नागर कॅसल एक आहे, त्रिपुरा सुंदरी मंदिर आणि एक म्युझियम. त्याचा पण व्हिडिओ ऑलरेडी बनलेला आहे, आवर लास्ट डे इन मनाली म्हणून. सो तो पण तुम्ही चेकआउट करू शकता. सो ते सगळं आवरून आमचे त्यांनी डोम मधून निघून त्यांनी आपले किती घेतले चार्जेस? 4,000. हा. सो 4,000 त्यांनी आमचे चार्जेस घेतले, ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला पूर्ण साईट सीइंग करवली आणि परत लास्टला आणून त्यांनी आम्हाला झिंगबसच्या लाऊंज मध्ये आणून त्यांनी सोडला. आणि हा आमचा लास्ट डे होता. सो ऍज आय सेड, झिंगबसच्या बसचे तिकीट्स आम्ही ऑलरेडी काढले होते. त्याचं प्राइस आम्ही तुम्हाला सांगितली 7,000 हजाराला ती पडली आम्हाला. आणि पोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी, लास्ट डे आमचा म्हणजे पूर्ण ट्रिपचाच. सो आमची हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून आमची ट्रेन होती. अगेन त्या दिवशी पण आम्ही खूप मध्ये गॅप ठेवला बुकिंग्स मध्ये, कारण की ऍक्च्युली आम्ही विचार केला की आम्ही सकाळी पोहोचणार होतो. सो बाय रोड आहे, सो वी नेव्हर नो. आणि जॅनमध्ये जात होतो, स्नोफॉल झाला, रस्ते बंद पडले किंवा असं जर काय झालं तर वी नेव्हर नो कधी काय होईल, म्हणून आम्ही खूप मध्ये टाइम गॅप ठेवला होता. कारण काही होऊ शकतं जर तुम्ही बाय रोड ट्रॅव्हल करताय तर. सो आमची त्या दिवशीची ट्रेन पण संध्याकाळची 4:30-5:30ची आमची ट्रेन होती. सो अगेन आम्ही सकाळी पोहोचलो 9:30ला दिल्लीला. काश्मीरी गेट जवळच परत तुम्हाला आणून सोडते. ज्या ट्रॅव्हल्स बसेस असतात त्या सगळ्या तुम्हाला काश्मीरी गेटलाच सोडतात.
मग तिथून आम्ही डायरेक्ट ओला केली टू हजरत निजामुद्दीन. किती अंतर होतं त्याचं? ऑलमोस्ट अर्धा तास लागला आम्हाला काश्मीरी गेटवरून तिथे बाय ओलानी जायला. आणि आमची रिटर्नची आम्ही विचार केला की फ्लाईटनी नको जाऊया, कारण की त्या टाइमची आम्हाला तेव्हा फ्लाईट मिळाली नव्हती. सो रिटर्न आम्ही बाय ट्रेन आलो. सो ट्रेनचे आमचे 3 टायरचे दोघांचे 5547 रुपीज झाले होते. 3 टायर AC. बुकिंग आम्ही महिन्या आधी वगैरे केले होते. सो ती आम्हाला तिकीट्स मिळाली CST पर्यंत. सो हजरत निजामुद्दीन स्टेशनला आम्ही थांबलो, म्हणजे जेव्हा मनालीवरून आलो झिंग बसने आम्हाला सोडलं. त्यानंतर आमची जी ट्रेन होती निघायची, जी मुंबईला यायची जी ट्रेन होती ती 5-5:30 वाजताची होती, जी हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून. सो आम्ही झिंग बसवाल्याने आम्हाला सकाळी ड्रॉप केलं होतं. तो पूर्ण म्हणजे 9-9:30 वाजेपर्यंत ड्रॉप केलं होतं. सो 9 ते 5 वाजेपर्यंत आम्हाला स्टेशनवरतीच थांबायला लागणार होतं. सो आम्ही असा विचार केला होता की कुठंतरी एक हॉटेल वगैरे बघू, म्हणजे स्टे करण्यासाठी. पण त्या स्टेशनच्या बाहेर म्हणजे तिथे कोणावरतीच ट्रस्ट ठेवून चालणार नाही, कारण की जे बाहेर तुम्हाला जे ऑटोवाले असतात ते बोलतील की मी तुम्हाला घेऊन जातो, एवढं पॅकेज करतो, आमचा ओळखीचा आहे हॉटेलवाला. सो काही लोकांसोबत असं झालंय की ते लोक घेऊन गेलेत, म्हणजे फोटो वगैरे ते लोक दाखवतात मोबाईलमध्ये की बघा अशी रूम आहे, पूर्ण एवढं क्लीन आहे, हायजीन वगैरे ते सगळं दाखवतात, आणि गेल्याच्या नंतर एकदम वेगळंच काहीतरी असतं. सो त्या भानगडीमध्ये तुम्ही पडूच नका. हजरत निजामुद्दीन ह्या स्टेशनवरती ना एक लाऊंज आहे. त्या लाऊंज आय थिंक तो पर अवरच्या हिशोबाने ते लोक पैसे घेतात. सो आमचे टोटल काहीतरी 800 रुपये काहीतरी झाले होते. 3-4 तास हा, तोपर्यंत आमचे 800 रुपये झाले होते, आणि बॅगा वगैरे आमच्या सोबतच होत्या. सो एवढा तिथे काही प्रॉब्लेम नाही आला. सो ते जसं की एवढा जर मोठा हॉल्ट करायला लागला तर तुम्ही स्टे साठी जाऊच नका. आणि स्टे साठी जाणार बोललं तर तिकडे ऑलमोस्ट 1000-1500 रुपये, 2000 रुपये असे ते लोक चार्ज सांगतात. सो लाऊंज जे आहे ते एकदम प्रॉपर आहे, आणि म्हणजे वायफाय वगैरे, जेवायचं वगैरे तिथे सगळं भेटणार तुम्हाला. किंवा अजून एक ऑप्शन आहे रिटायरिंग रूम. ते पण तुम्ही IRCTCच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुक करू शकता. आम्ही पण बुक ट्राय करत होतो, पण तेव्हा त्या डेटला अगेन अवेलेबल नव्हतं, कारण की त्या रिटायरिंग रूम प्रत्येक स्टेशनला असतात, पण लिमिटेड असल्यामुळे तिथे 2 का 3 होत्या, आणि त्या ऑलरेडी बुकिंग त्याचं झालं होतं. सो ती जर तुमची कन्फर्म तिकीट असेल त्याच्यावरती तुम्हाला ती रिटायरिंग रूम, जो स्टेशन वरतीच असतात त्या रिटायरिंग रूम, क्लीन आणि गव्हर्नमेंटच्या असतात, त्यामुळे ते पण टेन्शन नाही. आम्ही विचार केला की ऑन द स्पॉट भेटतंय का बघूया का. तिकडची जी मेन TCची रूम होती तिथे जाऊन आम्ही त्यांना पण विचारलं, पण अगेन तेच की बुक असल्यामुळे आम्हाला ते ऍक्च्युली खूप चीप ऑप्शन आहे, कॉस्ट एफिशियंट, कारण की 400-500 रुपयात लिटरली तुम्हाला पूर्ण नाईट साठी. सो ती आर्ली बेसिस वरती पण तुम्ही बुक करू शकता. सो तो पण एक ऑप्शन आहे, पण आम्ही बुक करताना तो आम्हाला नाही मिळाला, म्हणून मग आम्हाला लाऊंज मध्ये थांबायला लागलं. लाऊंजचा एकच ड्रॉबॅक म्हणू शकते की तिथे खूप जण असं तुम्हाला लगेजला लॉकर रूम वगैरेची सोय नाहीये तिथे, स्पेशली हजरत निजामुद्दीन जे स्टेशन आहे तिथे. बाकी जो मेन दिल्ली स्टेशन आहे तो खूप छान आहे, पण हजरत निजामुद्दीन इतका अजून वेल डेव्हलप नाहीये. सो तिथे लॉकर रूमची वगैरे सोय नाहीये. होती, पण तिथे लिटरली असेच रॅक वरती लोक लगेज सोडून गेले होते. सो ऍक्च्युली आमच्याकडे तो पण ऑप्शन होता. त्या दिवसात पण आम्ही दिल्ली गेट वगैरे फिरू शकलो असतो, पण लॉकर रूमची सोय हजरत निजामुद्दीन स्टेशनला नाहीये. सो तो एक विषय आहे की त्यामुळे मग आम्हाला 4-5 तास आम्ही तिथेच बसून काढले त्या वेटिंग रूम मध्ये. ट्रेन आमचा हा शेवटचा दिवस होता, म्हणजे मुंबईला येण्यासाठी या ट्रेनचा एकदम तो शेवटच होता. त्यानंतर आमचा वेगळा काही अजून एक्सपेन्स नाही झाला. सो इंटरनल म्हणजे जसं आपण मुंबई ते दिल्ली टू मनाली, आणि मनालीवरून परत दिल्ली, आणि दिल्लीवरून परत मुंबई. सो छोटे मोठे जे पूर्ण जसे खर्च झालेले आहेत ते पूर्ण आमचं हार्डली 2500 पर्यंत खर्च झालाय. त्याच्या म्हणजे कुठे मॅगी खाल्ली किंवा चहा प्यायलो किंवा काही शॉपिंग केलं, जसं फ्रीज मॅग्नेट्स मला कलेक्ट
करायला खूप आवडतात. सो ते सगळे पकडून वरचे इकडचे तिकडचे खर्च पकडून 2500 पूर्ण आमचं अदर एक्सपेन्स पकडून झाला. 73,000 आमचा पूर्ण ट्रिपचा 7 दिवसाच्या पूर्ण ट्रिपचा बजेट हा आमचा 73,000 झाला आहे. तुम्ही हा अजून कमी पण करू शकता ऍज पर युअर प्रेफरन्स. आम्ही ही थोडी लक्झरी ट्रिप ठेवली कारण आम्ही पर्सनल कॅब बुक केली होती. जे स्टेज होते ते खूप छान होते, जसं 8,000, 8,500, 11,000. तुम्ही स्टे मध्ये कट डाऊन करून अजून ठिकाणं तुम्हाला फिरायचं, जसं तुम्ही सोलांग व्हॅलीला जाऊ शकता. पण ते पण डिफर करतं की स्नो कंडिशन्स, वेदर कंडिशन्स कशा आहेत. सो आम्हाला जास्त फिरायचं नव्हतं, एकटीक ठेवायचं नव्हतं. आम्हाला जस्ट एक शांतता, पीसफुल वाली ही ट्रिप करायची होती म्हणून आम्ही स्टेकेशन्स मध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट केले. सो जर तुम्हाला आम्ही रेकमेंड केलेले स्टेकेशन जर आवडले असतील तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. अजून खूप फिरण्याचे, खाण्याचे आणि राहण्याचे व्हिडिओज येत आहेत. सो प्लीज बघत राहा.